मुंबई बँकेत 278 कोटी रुपयांची अनियमितता. सहकार मंत्र्यांची विधानसभेत स्पष्ट कबुली. झी मीडियाच्या वृत्तावर विधानसभेत शिक्कामोर्तब. मुंबई बँकेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची दखतं झी मीडियानं वेशीवर टांगली. अगदी पुराव्यानिशी मुंबई बँकेच्या तत्कालीन संचालकांनी केलेला गैरव्यवहार उजेडात आणला. आता विधानसभेत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही बँकेत गैरव्यवहार झाल्याचं मान्य केलंय. भाडे तत्वावरील जागा खरेदीत 1,23,00,000 रुपये, पतसंस्था कर्ज वाटपात 112 कोटी रुपये, इतर संस्थांच्या कर्ज वाटपात 10 कोटी रुपये, संगणक प्रणाली खरेदीत 14 कोटी रुपये, नोट सॉर्टिंग सीसीटीव्ही खरेदीत 1,52,00,000 रुपये आणि मध्य प्रदेश औद्योगिक महामंडळाला व्याज माफी देताना 137 कोटी रुपयांची अनियमितता झाली आहे, असा स्पष्ट ठपका सहकार मंत्र्यांनी लेखी उत्तरात ठेवलाय. मात्र दोषींवर आत्ताच कारवाई करणं योग्य होणार नाही असं सांगत त्यांनी संबंधितांची पाठराखण केली आहे. 89 प्रमाणे चौकशी झाली आहे, अहवाल आलाय. अनियमितांची आम्ही नक्की चौकशी करू, पण अशा प्रकाराने एखादी बँक प्रगतीच्या दिशेने जात असताना त्यांचा ऑडिट वर्ग यावेळेला आहे, तर त्याच्यावर लगेच कारवाई करणं सोयीचं होणार. मुंबई बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर भाजपचेच असल्यानं सरकार त्यांना पाठीशी घालते की काय अशी शंका आता सत्ताधारी शिवसेनेचेच आमदार घेत आहेत. त्यांना अटक कधी होणार हा महत्वाचा प्रश्न आहे. गुन्हे दाखल होऊन आज सामान्य माणसावर गुन्हा दाखल झाला त्याला लगेच अटक केली जातं, पण ही मोठी धोंड आहे. त्यांचं आणि पोलिसांची संगनमत चालतं. अजून चार्जशीट दाखल नाही. माझं म्हणणं आहे की ह्यांना कुठल्याही परिस्थितीत हे मोकाट सुटलेले आहेत. आज सुद्धा राजरोसपणे अशा प्रकारचे गुन्हे करत आहेत, तर यांच्यावर कारवाई व्हावी. तर राजकीय द्वेषानं हे आरोप केले जात असून कोणताही गैरव्यवहार झालेला नाही असा दावा मुंबई बँकेच्या अध्यक्षांनी केलाय. कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार अथवा कुठल्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. आता आपण जर बघितला, जो प्रश्न उपस्थित करणारे होते ते माझ्या मतदारसंघातले विरोधी आमदार होते. पर पर्टिक्युलर एका पक्षाची मंडळी हा विषय राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी सभागृहात बोलत होते. एकीकडे गैरव्यवहार झाल्याची कबुली देणारं सरकार मुंबई बँकेवर कारवाई करताना हात आखडता घेत आहे. सामान्यांना एक न्याय आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगळा न्याय, हेच का भाजपचं धोरण असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय. मुंबईहून कृष्णात पाटीलसह दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.